ग्रामपंचायतींना शाळा आणि अंगणवाड्यांचे वीज बिल भरावे लागणार. जिल्हा परिषद वर्धा यांचे आदेश. वर्धा ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांना आता मूलभूत सुविधांसोबतच वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद वर्धा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदींचा आधार घेत ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील शाळा आणि अंगणवाड्यांची वीज देयके लाईट बिल्स ग्रामनिधीतून भरण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. काय आहे मुख्य आदेश? जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा तसेच अंगणवाड्यांच्या इमारतींची व्यवस्था राखणे आणि दुरुस्ती करणे ही जबाबदारी अधिनियमानुसार ग्रामपंचायतींची आहे. यानुसार आता शाळांची थकीत व चालू वीज देयके आणि इतर अत्यावश्यक सुविधांची तरतूद ग्रामपंचायतींना त्यांच्या स्वतःच्या ग्रामनिधीतून किंवा 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून करावी लागणार आहे. अधिनियमाचा आधार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 45 मधील तरतुदीनुसार गावातील रहिवाशांचे शिक्षण, आरोग्य आणि सुखसोयी वाढवण्यासाठी आवश्यक ती कामे करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. याच कलमाच्या अनुसूची 1 मधील 18 नुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व अंगणवाडी इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे हे ग्रामपंचायतींचे कर्तव्य ठरते. नियमित आढावा घेण्याचे निर्देश. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्व गट विकास अधिकाऱ्यांना बीडीओ कडक सूचना दिल्या आहेत. आपल्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांनी या कामाचा नियमित आढावा घ्यावा आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या वीज कपातीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.